आमच्या पत्नी गुरुनाथच्या बाबाची मिमिक्री करते. चेंज सावंत. तर म्हणजे कॉमेडी सगळीकडे असते. आता गुरुनाथची बाबा. काय बे गुरुनाथ, काय करून राहिला बे? कशाला कशाच्या नादी लागला बे? इथं काहीच नाही, इथं काहीच नाही. स्वतः गुरुनाथचा आवाज, स्वतः गुरुनाथ. आता बघा तुम्ही. तर मंडळी अरे स्वतः गुरुनाथ. काय बे गुरुनाथ, काय करून राहिला? लोक हसतात म्हणून काही कराल. नाही तर काय गुरुनाथ कसा म्हणेल काय बे गुरुनाथ? तो आरशासमोर उभा असतो ना, स्वतःलाच बोलत असतो. काय बे गुरुनाथ, काय करून राहिला बे? बघा सर, मी उगा बोललो काय? टॅलेंट काय मी टॅलेंट आहे, टॅलेंट. आणि आता तर हे तर झाले. आता आमची मेन का बघा मॅडम, तुम्हाला सांगतो, घुंगराचा आवाज काढते तोंडानं. काय घुंगराचा आवाज तोंडानं. घुंगरू नसतानाही मग त्याला काय होतं? बँड नसताना तो इतक्या वर्षाचं पेमेंट घेऊनच राहिलं गेलं. मग काय नुसतं ढोलकी वाजवून अख्ख्या बँडचं पेमेंट घेते. काय हरकत नव्हतं. एक 25 तुझ्या पण टाकला. चला बघा घुंगराचा आवाज. घ्या. घुंगराचा. त्यांच्या आता माझा घुंगराचा स्पेशल आवाज आहे. मी तोंडाने घुंगराचा आवाज काढणार आणि ही चालणार. अच्छा यांच्याकडे हिच्या काय- पावलावर मी घुंगराचा आवाज काढणार. क्या बात. हिचे पावलं माझा आवाज आहे. ठुस 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 ठुस. पाहिला का गॅस? सॉरी. काय आवाज काढती? घुंगराचं का असं असतो का? ठुस. कॉमेडी करायसाठी कॉमेडी करा, कॉमेडी. आता आमची मावशी नाही ना, त्याच्यामुळे जमच ना आम्हाला काही. अच्छा, मावशी कुठे गेली? कशी मावशी? अरे मधमावशी मोठी असते हिच्यापेक्षा. ए टेंबूर सोंड्या, जास्त ततर करू नको. मी बी ऑडिशनला आले म्हटलं. कसल्या? हो दे व्हायरसच्या. ओ मावशी ओ देव, व्हायरस नाहीये, व्हायरल आहे, व्हायरल. हा तेच ते. व्हायरस तू आहेस. अँटी व्हायरस. हा? आंटी मावशीला इंग्लिश मध्ये आंटी म्हणतात ना. अँटी व्हायरस आहे. जबरदस्त. आले का सगळे आता? आता काहीतरी करा, सवाल जवाब वगैरे. सवाल जवाब. शिकत आज. सगळ्यात आधी मी सवाल घेते, त्याचं नीट उत्तर दे. मावशी घेऊ का सवाल? घे. 12 जण हे पंक्तीत बसती, वाढा याला 3 भाऊ. 12 जण ही पंक्तीत बसती, वाढा याला 3 भाऊ. पंगत यांची संपत नाही, किती नको न किती खाऊ. ग ग ग ग. राजा तू ग, राजा सर्जा तू ग. येतं का उत्तर? 12 जणे काय? 12 जणे 12 जण ही पंक्तीत बसती, बर. वाडा याला 3 भाऊ. 3 भाऊ. पंगत यांची संपत नाही, किती नको न किती खाऊ. सांगा कोण? अतुल तोडणकर. अतुल तोडणकर. कसं? 12 जणांचा हा एकटाच खातो या, आणि पंगत पण उचलतो. अगं येडे घड्याळ. घड्याळाचं उत्तर आहे त्याचं. तू घड्याळ पण खायला लागला. काट्याने खातो, काट्याने खात घड्याळीचे. काही बोलती. हा चला तुम्ही आता मी सवाल. हा घ्या. बाहेर कठीणात पाणी, उपयोग त्याचा कितीतरी. बाहेर कठीणात पाणी, उपयोग त्याचा कितीतरी. कल्पतरू म्हणतात त्याला, कल्पतरू म्हणतात त्याला. दाढी कळायला आळस किती. ग ग ग ग. हे माझ्या राजा तू ग, हे माझ्या सर्जा तू ग. हे 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 हे. वा वा. बाहेर
कठीण आतून पाणी उपयोग याचे कितीतरी कल्पतरू हो म्हणती त्याला दाढी करायला आळस भारी. सोबत भावे कसं काय म्हणजे बरोबर यायचं सोबत व्हायचं हा म्हणजे काय बाहेरून कठीण आतून पाणी म्हणजे पुण्याचे आणि उपयोग तर विचारूच नका. ऍक्टर रायटर डिरेक्टर प्रोड्युसर आणि सगळ्यात महत्वाचं दाढी आणि आंघोळ करायचा एवढा कटाळा बाई या माणसाला आहे. तुम्हाला कोण सांगितलं? सकाळीच त्याच्या बायकोने सांगितलं ना. मॅडम आता तुम्हाला एवढं आम्ही दाखवलंय खतरनाक आयटम. आता दोघींपैकी कोणाच झालं सिलेक्शन? सांगा ना. तर सिलेक्शन कुणाचंच झालेलं नाहीये. रजिस्ट्रेशन केलंय तुम्ही? केलं हे काय नंबर आहे ना हे काय हा कुठला नंबर आहे? हा मोबाईल नंबर कोणी घेतला तो? मी विचारा त्यांना. ते काय ते इथं पडलेलं होतं ना रजिस्ट्रेशन नंबर काय असते आपल्याला काय मोबाईल नंबर लिहून टाकायचा. आता काय नाही, आता घरी पळायचं. अगं मावशी तुझ्या तर मावशे, थांब आता. तुझ्यामुळं सगळं. कसं आहे की हवाई उद्यावर सगळ्यांनी प्रेम केलं. हवाई उद्याचा विश्व दौरा पण आम्ही केला आणि त्यानिमित्तानं आम्हाला जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना भेटता आलं. त्याचा परिणाम असा झाला की या हवाई उद्याच्या ऑडिशनला सुद्धा परदेशातली माणसं आली. म्हणजे त्या मराठीच आहेत ज्या आता या मंचावरती येणार आहेत. त्या दुबईच्या आहेत, त्या तिकडे स्थायिक झालेल्या आहेत, पण त्यांना ऑडिशन द्यायची होती. त्या म्हणाल्या की कुटुंबामुळे आणि त्या जबाबदाऱ्यांमुळे पुढे मला यात सहभागी होता येईल की नाही माहीत नाही, पण माझी एक इच्छा होती की मला एक ऑडिशन द्यायची आहे. पण त्यांच्याकडे त्यांचं एक वेगळं टॅलेंट आहे, वेगळी आवाजाची जादूगरीण आहे ती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सायली थत्ते यांच्यासाठी. वा वा सायलीजी, तुमचं मनापासून स्वागत. तर आज इकडे काय सादर करणार आहे? आज इथे मी चला हवा येऊ द्याच्या कॉमेडी ऑडिशनसाठी बॉलिवूडसुद्धा तयार होत आहे आणि मराठी इंडस्ट्रीसुद्धा तयार होत आहे. तर बघूया कोणकोणत्या नायिका आज तुमच्याकडे ऑडिशन. वा 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 वा, खूप साऱ्या शुभेच्छा. मास्टर सरोज खान ज्या डान्स कोरिओग्राफर आहेत त्यांनी ठरवलं आहे की आता कॉमेडीसाठी हवा येऊ द्यासाठी बॉलिवूडच्या ॲक्ट्रेसेसना तयार करायचं. बघूया मास्टर सरोज खानचा हा बॉलिवूडचा कॉमेडीचा क्लास. नमस्कार, मैं हूँ सरोज खान और आज मैं आपको सिखाऊंगी डांस नहीं, हमें कॉमेडी करनी है. बुलाते हैं ऐश्वर्या राय बच्चन को. अरे ऐश्वर्या, आपको डांस नहीं करना है, आपको आज कॉमेडी सीखनी है. मास्टर जी, मैं तो डांस सीखने वाली थी, लेकिन आपने आज ये कॉमेडी करना क्यों? अब बताइए, आपने लास्ट कॉमेडी कब की थी? जी वो लास्ट कॉमेडी अभिषेक से शादी.